तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या. तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, ही तपस्या, ही तपस्या. माझी आई पहिली होती ती मला फुलावर फेकत होती कार्पेशनच्या. तर काय झालं, तेवढ्यात कमलाबाई नावाची ती वैदवाडीत होती, तिनं मला घ्यायला आली. माझ्या आईला म्हटली की तुला नको म्हणून मला दे मूल, म्हणून मला सांभाळून लहानाचं मोठं केलं. आणि तर मी कार्पेशनला खूप खेळ करायची. काका आणि गुजरबाई आल्या. काका म्हटलं की तुमच्या पोरीला आमच्या शाळेत टाका. माझ्या आईने म्हटली बरं टाकते. ही आमच्या शाळेची तशीच आमची ही गोष्ट आहे. तिची सुरुवात शाळेतल्या या पाटीपासून होते. महात्मा फुलेंच्या या ओळी, त्यांचा थोडा थोडा अर्थ आम्हाला उमगतोय. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे अनर्थ घडू नयेत म्हणून क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीनं चिंचवडमध्ये गुरुकुल उभारले. गुरुकुल हा शब्द भूतकाळात घेऊन जातो. छोट्या छोट्या कौलारू झोपड्या, त्यामध्ये भरणारे वर्ग, प्रसन्न वातावरण आणि ज्ञानसाधनेमध्ये मग्न असलेले गुरु आणि शिष्य, हे सारं इथं प्रत्यक्षात अवतरले. ही आमची गुरुकुल पद्धतीने चालणारी शाळा आहे, जिथं आम्ही कविता अनुभवतो, निसर्ग वाचतो, विज्ञान हाताळतो, रचना साकारतो. हे सगळंच आम्हाला आजही स्वप्नवत वाटतंय. मुळात आम्ही शाळा शिकतो हेच मोठं आश्चर्य. पण ते जाणून घेण्यासाठी आम्ही कोण हे शोधत जावं लागतं. तसं तुमच्या लेखी आम्ही कोणीच नाही. आम्ही भटके विमुक्त, कोणत्याही गावाबाहेर पालं टाकून राहणारे, तुमच्यासमोर आयुष्याचा खेळ मांडणारे. त्यात कोणी फासेपारधी आहेत, जाळं लावून शिकार करणारे, निर्घृणपणे मुडदे पाडणारे. लोक त्यांचं वर्तमान वाचतात, परंतु त्यांचा इतिहास विसरतात. एका ठिकाणी गेलो होतो पारधी वस्तीवर आणि त्यांच्याशी गप्पा मारत होतो. लहान लहान मुलं. ते मला म्हणलं माझ्या आज्याने म्हणले जेजुरीला खंडोबा लुटला म्हणलं. मला आश्चर्य वाटलं. म्हणलं चला जाऊ तुझ्या आज्याला भेटू. तर तो होता, शिक्षा बघून आला होता. आणि मग त्याच्या ह्याला विचारलं कसं काय. तर म्हणलं मला नाही आता दाखवता येणार, माझं वय झालं. म्हणलं आता 80 वर्षाचा आहे मी. पण म्हणलं हा नातू दाखवेल ना. तो नातू त्याचा पळत गेला. एक बांबू आणला त्यांनी मोठा लांबलंच आणि पटकन लांबनं पळत येऊन बांबू टेकवला आणि त्याच्या टोकाने तो दुसऱ्या मजल्याच्या छतावर जाऊन उभा राहिला. म्हणलं काय बघा, भिंत फोडायची नाही, काही नाही करायची. आम्ही आपलं बुरजावरनं उडी मारून गेलो आणि आतनं लुटून आलो.
ही कौशल्य आहेत, ज्या कौशल्यांचा उपयोग शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्य मिळवण्याकरता केलेला होता. हे एका जातीतलं आहे. अशा अनेक जाती जमाती आहेत. उतारी, लोहार, सुतार, वडार असे विविध कारागीरही आहेत. कोणाकडे ज्ञान आहे तर कोणाच्या हाती कला. पण हे सारेच मुख्य प्रवाहापासून तुटलेले, विस्कटलेले. मग संपूर्ण आपल्या समाजाचं, भटक्यायुक्तांचं समाजाचं असं लक्षात आलं, बस्तरमधले आदिवासी हे माती जमिनीतनं काढतात, ती भट्टीत घालतात आणि त्याचा धातू तयार करून मूर्ती तयार करतात. सगळं काम. म्हणजे यांच्याकडे ज्ञान आहे ते वैज्ञानिक आहे, विज्ञान आहे, ते अडाणी नाही आहेत. फक्त गेल्या 1000 वर्षाच्या गुलामगिरीमुळे त्यांच्यात मागासलेपण आलेलं आहे. काळानुरूप जे आधुनिकता यायला पाहिजे होती व्यवसायात, ती मधल्या या काळामुळे ती आली नाही. ती जर दिली तर अल्पावधीत हा 40-50% अडाणी राहिलेला, अशिक्षित गणला गेलेला जो आहे, त्याच्या ज्ञानाच्या आधारावर तो आजच्या आधुनिक युगात लगेच उभा राहू शकतो. फक्त त्यांना त्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे की जे त्याच्याकडे आहे. आमचं गुरुकुल हा त्यासाठीचा प्रयोग आहे. इथे चिरेबंद अभ्यासक्रम नाही तर आमच्या अंगभूत कौशल्यांना वाव आहे. इथे प्रयोगांचे दरवाजे खुले आहेत, पण उद्दिष्टांची भिंत मात्र पक्की आहे. राष्ट्रीयत्व आणायचं आहे, ते अभ्यासक्रमात नाही आहे. प्रत्येकजण पूर्वी ज्ञानसंपन्न होता, त्याला औषधाचं ज्ञान होतं, मग तो आयुर्वेद त्याला शिक्षणातनं मिळाला पाहिजे. कौशल्य, पाथरवटाचं जे कौशल्य तेही त्याला आलं पाहिजे. पण आज जो पहिलीला येतो आणि 12वी होतो, त्याला लेखन वाचनाच्या कौशल्याच्या पलीकडे दुसरं कौशल्य अवगत होत नाही. आणि त्यामुळे ह्या मुलांचं जर एकत्रित केलं ज्ञान आणि एक पाठ्यक्रम तयार केला, आयुर्वेद, अभियांत्रिकी, शिक्षणशास्त्र, आणि म्हणून आम्ही पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमात या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करायला ठरवलं. कृष्ण हा काळा, धवल हा पांढरा, पीत हा पिवळा. आम्ही इथे पहिलीपासून मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत हे 4 भाषा शिकतो. इथे प्रत्येक इयत्तेला पाठ्यपुस्तकांचा आधार घेतला जातो, पण तो विषय शिकवण्याच्या पद्धतीत वेगळा दृष्टिकोन असतो. इथे शिक्षक आमच्यासाठी भरपूर वेळ देतात. आमचं गुरुकुल सकाळी 4 भिंतीत भरतं. दुपारच्या सत्रामध्ये खुल्या वातावरणात ते अधिक खुलतं. तेव्हा मी सूर लावतो, पणत्या रंगवतो, वेल्डिंग करतो, रंधा मारतो, भाजीपाला पिकवतो, औषधं बनवतो, मातीकाम करतो, पुस्तकं वाचतो. त्याचबरोबर प्रयोगशाळेत रमतो आणि संगणकाशी दोस्तीही करतो. इतकंच कशाला, आम्ही बांधकामही शिकतो. गावाकडं आमची पाला आम्ही उभारतोच. इथं आमच्या गुरुकुलातील मोठ्या मुलांचा गट त्यांचा वर्ग बांधतो आहे. अर्थात हे सारं करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आमच्यासोबत असतात. शिक्षकही आमच्यासाठी मेहनत घेतात, आमच्या विकासाकडे वैयक्तिक लक्ष देतात. इथं जे शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक याचं निरीक्षण लिहून ठेवतात की जसं शालेय वर्तणुकीमध्ये त्यांचा कसा बदल होतोय, लेखन कसं सुधारतंय, वाचन कसं सुधारतंय, पाठांतर कसं आहे, हे रोजच्या रोज लिहिलं जातं. दर शनिवारी आमची जी साप्ताहिक बैठक होते, त्या बैठकीमध्ये त्या मुलाचा विषय घेऊन त्याच्यावर चर्चा केली जाते आणि त्याला कसं सुधारायचं, त्याला कशा प्रकारचं शिक्षण द्यायचं याच्यावर अनेक उपाय सुचवले जातात आणि त्या पद्धतीनं आठवड्याभराचा आमचा शालेय व्यवहार चालतो. डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, कवी ग्रेस असे अनेक जण आमच्या गुरुकुलाचे चाहते झाले, पाठीराखे बनले. 2007 साली गुरुकुलानं वंचितांचे शिक्षण या विषयावर परिषद आयोजित केली होती. 2009 साली भारतीय शिक्षण आणि पारंपरिक कारागीर या मुद्द्यावर गुरुकुलानं संमेलन भरवलं होतं, ज्यामध्ये देशभरातून 350 कारागीर सहभागी झाले होते. या दोन्ही परिषदांमधून आमच्या गुरुकुलाची कल्पना अधिक ठळक होत गेली.
तसेच आमच्या अभ्यासक्रमाला नवी दिशा मिळाली. अशा कार्यक्रमातून उपक्रमातून आमचं शिक्षण अधिक बहरतं. इथल्या बांधकामामध्ये आम्हाला भूमिती कळते, आर्थिक गणितं समजतात, भाजीपाला करताना शेती कळते आणि आयुर्वेदही उमगतो. पुस्तकांचा खजिना आम्हाला वेगळ्या जगात नेतो, आमचं भावविश्वच बदलून टाकतो. हे सारं करताना कळत नकळत समाजाच्या मुख्य प्रवाहाशी आम्ही जोडले जातो. ज्या देशाशी आमचे पूर्वज कटिबद्ध राहिले, ज्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढले, त्याच देशात आम्ही गुन्हेगार ठरलो, मागास झालो, वंचित ठरलो. त्याच देशाचा नारा आज आम्ही लावत आहोत. या परिवर्तनाचा दुवा बनले आमचे काका गिरीश प्रभुणे. प्रभुणे काका कलाकार माणूस, स्वभावानं भटका विमुक्त. या माणसानं आमचा आक्रोश चित्रित केला, सर्वांसमोर आणला. पालावरचं जिणं पारधी या पुस्तकामधून, प्रासंगिक लिखाणामधून आमच्या जीवन संघर्षाचा परिचय करून दिला. प्रभुणे काका आमच्या पालांमध्ये नुसतेच डोकावले नाही, तर आमच्या वेदनांचे प्रवक्ते बनले. भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आमच्यावरील अत्याचारांना वाचा फोडली, त्याविरुद्ध आंदोलन उभी केली. त्यांच्या पुढाकारातून यमगरवाडीला भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी शाळा सुरू झाली. या शाळेच्या माध्यमातून त्या मुलांच्या गुणदोषांचा ताळेबंद काकांजवळ जमा झाला. शाळेमध्ये ही मुलं शिकत होती, शाळेत जात होती, पण लिहिता वाचता येत नव्हतं त्यांना. त्यांच्या उचापती, मारामाऱ्या, रोज कुठे खारुट्या पकडतील, कुठे लावरं पकडतील, कुठे मोर आलाय मोर पकडतील, हे सगळे उद्योग आम्ही त्यांना असं वाटतं की हे करू नये, हे शिकार करू नये, हे करू नये. त्यांनी फक्त लिहावं, वाचावं, पुस्तकं वाचावी, पण ते निसर्ग वाचत असत. झाडं हे करत असत. खोकल्याला लागणारं औषध कुठलं आहे, कुठल्या बाबळीचा डिंक चांगला आहे. गेल्या 12-15 वर्षाच्या काळात यमगरवाडीचा प्रकल्प मैलाचा दगड ठरला. या कालावधीत त्या प्रकल्पाचा लेखाजोखा तयार झाला. यमगरवाडीचा ज्या वेळेला हा प्रकल्प खूप चांगला झाला, नावारूपाला आला, आजच्या काळामध्ये भटक्या विमुक्तांमधला एक आदर्श प्रकल्प आहे तो. यमगरवाडीमध्ये आश्रमशाळा, शिक्षण जे आहे ते शासनाची जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या आधारावर दिलं. आणि त्यामुळे 15-16 वर्षात लक्षात असं आलं की ज्यांच्याकडे काही वनस्पतीचं ज्ञान होतं, वडारांच्या मुलांकडे काही पाथरवटाच्या ह्याच्याकडे काही ज्ञान होतं, वैदूंच्या मुलांकडे ज्ञान होतं, हे सगळं 12-15 वर्षात नष्ट झालं. आणि ते चांगले 12वी झाले, आपल्यासारखे झाले. म्हणजे मूळचं ज्ञान तो वैदू, जर त्याला वैद्यकीचं ज्ञान आधुनिक मिळालं असतं, आयुर्वेदाचं मिळालं असतं, तर कदाचित तो डॉक्टर चांगला झाला असता. काकांच्या डोक्यात गुरुकुलाची कल्पना आकारास आली. त्यांनी या संदर्भात विविध मान्यवरांशी चर्चा केली. त्यातून ही कल्पना अधिक स्पष्ट झाली. चिंचवडच्या क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीनं ही कल्पना पेलली. समितीनं चिंचवडमधील चापेकरांच्या जुन्या वाड्याचा जीर्णोद्धार केला होता. त्याचं क्रांतीतीर्थात रूपांतर केलं होतं. 2006 क्रांतीवीर चापेकरांच्या वाड्यात गुरुकुलाचा आरंभ झाला. हा वाडा आमच्या प्रगतीचा सोपान झाला. प्रभुणे काका शाळा सुरू करत आहेत ऐकल्यावर पालापालातून मुलं जमली. त्याचबरोबर यमगरवाडीतून पुण्यात शिकायला आलेली काही मंडळी या कामात सहभागी झाली. शालेय वातावरणाने हा वाडा दुमदुमला, तसाच आमच्या उचापतींनीही गाजू लागला. एका जागी न बसणारे, सतत गोंधळ करणारे, एकमेकाला शिव्या देणारे, शिक्षकांना उलट उत्तर देणारे, आणि या मुलांना कसं शिकवावं हा एक मोठा प्रश्न होता. आणि आम्ही त्यातून सुरुवात केली. केवळ गोष्टी आणि गाणी या आधारावर शिक्षण सुरू झालं. जवळच चिंचवड गावात मोरिया मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये
खूप मोठी यात्रा असते दर चतुर्थीला आणि त्या यात्रेमध्ये अन्य वस्तू विकायला येतात आणि आमच्या गुरुकुलातली मुलं दर चतुर्थीला तिथं जायचे आणि खिसे भरून भरून साहित्य घेऊन यायचे, कानातलं, गळ्यातलं. आणि एकही पैसा नसताना ते चोरून आणलेलं असायचं. आणि चतुर्थी झाली की दुसऱ्या दिवशी शिक्षकांना तर सर्वांच्या पेटी तपासणं आणि त्यांचं साहित्य काढून घेणं हा एकच आम्हाला हे असायचं. पिढ्यानपिढ्या जडलेल्या सवयी आम्हाला पुन्हा एकदा समाजापासून दूर नेऊ लागल्या, गुरुकुलाबद्दल आढी निर्माण करू लागल्या. परंतु समितीच्या कार्यकर्त्यांनी हा सारा रोष पत्करला, संयम दाखवला. गुरुकुलाचं नव्या जागेत स्थलांतर झालं, त्याला कलात्मक रूप मिळालं. अन्य शाळांच्या तुलनेत आमचं गुरुकुल सर्वार्थाने वेगळं ठरलं. अगदी त्याच्या नावापासून, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम. म्हणून मग आम्ही पुनरुत्थान म्हणजे समाजाचं पुनरुत्थान, राष्ट्राचं पुनरुत्थान. समरसता आजची विषमता आहे, इतके प्रयत्न झाले पण विषमता दूर होत नाही. मग आधी तो समरस झाला, सर्वजण एकमेकाच्या सुखदुःखांशी, आणि सर्वांनी म्हणून याचं पुनरुत्थान करायला ठरवलं तर होईल. म्हणून समरसता आणि गुरुकुलम. गुरुकुलम आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये 70, 80, 100 मुलं असतात. या ठिकाणी गुरुकुल म्हणजे फेस टू फेस, प्रत्येकाच्या मध्ये जे कौशल्य आहे, गुण आहेत, त्यांचं वर्धन करायचे, अवगुण आहेत ते काढून टाकायचे. आणि याच्याकरता आम्ही ही पद्धत आहे की गुरुकुलाच्या पद्धतीने मुलांचं हे करावं. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम. थोडं अवघड वाटत होतं नाव सुरुवातीला, मोठं वाटत होतं, पण आता रुळलं ते. आम्हाला रुळायलाही थोडा वेळ लागला. एका जागी बसणं आम्हाला माहीतच नव्हतं. आमची भांडणं व्हायची, माऱ्या चालायच्या. शाळेत लक्ष लागायचं नाही. कोणाच्या बापाला तुरुंगात टाकलं तर कोणाच्या आईचा खून झाला, अशा बातम्या यायच्या. या कल्लोळात आमचं शिक्षण चाललेलं. पण आता मात्र आम्ही रमलो, घडू लागलो, दुर्गुणांना सोडू लागलो. ज्या चतुर्थीच्या यात्रेत आम्ही चोऱ्या करायचो, त्याच यात्रेत आता आम्ही बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल लागतो. हा सगळाच बदल आम्हाला सुखावतो. गुरुकुलानं शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहेच, तसंच आम्हालाही नवी ओळख दिली आहे. म्हणून आपल्याला जर अशी शाळा भेटली तर सगळे मुलं मोहरी शिकून मोहरी जातील. मोहरे कुठे जायचंय? आपल्या जीवनाच्या लक्ष्याकडे. जीवनाचं लक्ष काय आहे तुझ्या? मोठं व्हायचं. त्या दिशेनं आमची वाटचाल चालू आहे. त्यामुळे आमची ही गोष्ट संपणार नाही, विकसित होईल, विस्तारत जाईल. त्यामुळे अन्याय, अत्याचार त्याच्याविरुद्ध लढणं, मग तो भटकेमुक्त विकास परिषदेचा यमगरवाडीच्या सगळा संघर्ष यात्रा जी होती, त्याच्यातनं हे कळलं की नुसतं संघर्ष करून काही होणार नाही आहे, त्यांना जगण्याकरता एक वेगळा दिला पाहिजे. तसं शिक्षणातनं सर्व समस्या दूर होऊ शकतील अशा प्रकारचा एक आराखडा आणि भटकेमुक्तांचं पुनर्वसन कसं करावं त्याची ही एक पुनरुत्थान समरसता गुरुकुलम हा एक मॉडेल ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं करण्याचा हा प्रयत्न आहे.